शिखरांपर्यंत पोहोचवलेला आहे. मित्रांनो, आपल्याला त्यांचा स्वभाव माहिती आहे. त्यांना एकच ध्यास असतो की आपण महावितरणच्या विविध पैलूंमध्ये सर्वोत्तम कामगिरी बजावून आपण अव्वल राहिलं पाहिजे. परंतु सर्वांना विनंती आहे, एक 10-15 मिनिटाचा ॲक्ट आहे, सर्वांनी बसून ऐकायचं आहे. आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे, विनोदी स्वरूपात तयार केलेला आहे. आणि माझी इच्छा होती की माननीय मुख्य अभियंता साहेब आल्यावर तो मी सादर करेल, पण गर्दीच्या ओघात तो राहून जातो की काय अशी शंका होती. पण वेळ मिळाला आहे. सगळ्यांना विनंती आहे, कृपया ऐकावे. तर हा ॲक्ट असा आहे की आपल्याला साहेबांचा स्वभाव माहिती आहे आणि अव्वल राहण्याच्या या ध्यासामध्ये काही उपविभाग आपले असे असतात की त्या उपविभागांना नैसर्गिक, सामाजिक किंवा भौगोलिक आव्हानांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे काही अंशी ते कामगिरीमध्ये कमी पडतात. मग आपल्या मुख्य अभियंत्यांचा स्वभाव हा एक शास्त्रज्ञासारखा आहे. त्यांना नेहमी प्रयोग करायला आवडतं. साहेबांच्या मनात एक कल्पना येते की आपण हे काही अंशी कामगिरीत मागे असणारे जे उपविभाग आहे यांच्यासाठी एक प्रयोग करू आणि यांचे SDO आहे यांना बदलून त्या जागी कलाकार घेऊ. आणि तो साहेबांचा प्रस्ताव मुख्यालयात जातो आणि जसं हुशार विद्यार्थ्याचं गुरुजी पटकन ऐकतात त्याप्रमाणे मित्रांनो, आपल्यासमोर मी चित्र मांडलेलं आहे आणि आता साहेबांची आढावा बैठक सुरू होणार आहे. या मंडळींनी जे काय आपल्या महावितरणच्या दैनंदिन कामकाजात कामगिरी केली आहे, और दिन भी हमारा होगा. ओ राजकुमार साहेब, दिन आणि वक्त हमारा होगा म्हणजे काय आपण दिवाळीला करणार आहात की काय वसुली? हे बघा, असलं काय मनमौजी कारभार माझ्या पुढं चालत नाही. अमृतकर, हे बघा, यांना आजच्या मीटिंगचा संदर्भ टाकून एक शोकॉज देऊन टाका. माफ कीजिएगा साहब, हम राजकुमार हैं और हमें ऊंची आवाज में बोलना पसंद नहीं है. ना चार्जशीट की मार से, ना शोकॉज की बौछार से, ना चार्जशीट की मार से, ना शोकॉज की बौछार से. बंदा डरता है सिर्फ परवरदिगार से. हां, बोला अमृतकर. पुढं कोण आहे आता? साहेब, निळू फुले साहेबांचं. आता निळू फुले साहेबांनी निवड याच्यासाठी केलेली असते की हा माणूस मराठी मातीशी नाळ जुळलेला माणूस आहे आणि पेरावही जरा मराठमोठा असल्यामुळे या माणसाचा नक्की फायदा होईल अशी दूरदृष्टी साहेबांची असते. हां, बोला फुले साहेब, बोला. काय आपलं वसुलीबद्दल आणि रिकव्हरीबद्दल आणि चोऱ्यांबद्दल काय स्टोरी आहे? का मागे पडलात आपण? काय सांगू शकाल? वीज बिल वसुली झालीच पाहिजे आणि वीज चोऱ्या पकडल्याच पाहिजे. पण साहेब, आम्ही ज्या पण गावाला जातो नवीन पाखरू दिसतं बघा आणि घोडं तिथंच पेंड खातं. अहो फुले साहेब, अहो थांबा, जरा थांबा. मी करतो, मला कसं करायचं ते तुम्ही थांबा, राहू द्या. उगाच तुमचं ते पाखरं उडवण्याच्या नादात तुम्ही काहीतरी तोहमत गळ्याशी आणाल माझ्या. थांबा, राहू द्या, तुम्ही करतो मी. अमृतकर यांना सोडवू द्यायला जाऊ द्या. चला, पुढं कोण आहे? पुढचं कोण आहे? साहेब, बच्चन साहेब आहेत. बरं, बच्चन साहेब. आणि साहेब यांचं आता साहेबांचा एक स्वभाव आहे. साहेब जरा अमृतकर साहेबांना विचारतात की नेमकं यांचा पॉईंट कुठला वीक आहे. ते अमृतकर साहेब सांगतात की साहेब बच्चन साहेबांनी PD रिकव्हरीमध्ये काय प्रोग्रेस केलेलं नाही, शून्य आहे जवळपास. साहेब घेतात बच्चन साहेब. बोला बच्चन साहेब, बोला. आपण PD रिकव्हरी का करू शकला नाहीत आणि आपण स्वतः गेलात का कधी PD रिकव्हरी चेक करायला वगैरे कधी? बच्चन साहेब उभे राहतात.
विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम। बाप का नाम दीनानाथ चौहान, माँ का नाम सुहासिनी चौहान, गांव मांडवा। उम्र 36 साल 9 महीना और 8 दिन और ये 16 घंटा चल रहा है। बिलिंग यूनिट 4160। रेसिडेंशियल पीडी एरियर्स 52,742 रुपए और 25 नया पैसा। ये कंज्यूमर अपन खुद चेक किया, मालूम, खुद चेक किया। कोई रहता नहीं वहां पे, ताला लगा है, ताला, मालूम। आओ बच्चन साहेब, कोई रहता नाही, गावाला पळाला, अहो त्याच्या दाराशी पोल उभा करा तुम्ही। तो कोण आहे बघा, विजय चव्हाण की काय, तो आपसुकच शोधत येईल तुम्हाला त्याला शोधायची गरज नाही। आणि तो जर फ्लॅटमध्ये राहत असेल ना, तर त्या फ्लॅटच्या समोर फिडर पिलर उभा करा। तो विजय चव्हाण बघा कसा पळत येतोय तुमच्याकडं। आणि सगळ्यांना मी कृपा करून सांगतो बघा, मला हे असले उत्तर अजिबात चालणार नाही। साहेब तो गाव सोडून पळाला, साहेब त्याचं घर बंद आहे, साहेब तो फॅक्टरी विकून पळाला, अजिबात खपून घेणार नाही, सांगालो सगळ्यांना, कृपा करून सांगालो। चला पुढं कोण आहे? अमृतकर साहेब बोलतात। साहेब परेश रावल आहेत पुढं, आणि त्यांचं फोटो रिजेक्शनचं प्रमाण खूप वाढलंय बघा। साहेब उभं करतात परेश रावलला। बोला रावल साहेब, बोला, का फोटो रिजेक्शन का वाढले तुमचे यावेळी? अरे देवा रे देवा, अरे राजू तेरे को कितनी बार बोला रे बाबा, वो मीटर का फोटो एकदम हीरोइन के माफिक लेते जा। अरे तेरी वजह से साहेब ने कितना बोला रे मेरे को, कितना सुनना पड़ता रे बाबा। साहेब मी करून घेतो याच्याकडून, आता होणार नाही, मैं बराबर करता है। ए राजू, अरे तेरे न चश्मे का नंबर बढ़ गया रे, अरे फोटो अच्छा निकाल रे, हीरोइन के माफिक निकाल मोटर मीटर का। ठीक आहे, करून घ्या रावळ साहेब, करून घ्या ते, पुढच्या वेळी ते मला ऐकायला नको असं। ठीक आहे, पुढं कोण आहे? साहेब नाना पाटेकर आहेत पुढं। बोला पाटेकर साहेब। पाटेकर साहेब उभे राहतात। पाटेकर साहेब पुढे काय बोलणार का हसणारच नुसतं आपण? आ गए मेरी मौत का तमाशा देखने। अब सी साहब मुझे खड़ा करेंगे, मेरी खिंचाई करेंगे, आप लोग सब मेरा तमाशा देखेंगे, घर जाएंगे, खाना खाएंगे, सो जाएंगे। कोई फर्क पड़ने वाला नहीं है तुम्हारी जिंदगी में। अंधेरे में रहने की आदत पड़ी है, तुमको गुलामी करने की आदत पड़ी है। वो कलम वाली बाई क्रांति लाना चाहती थी, कौन समझा उसकी बात को? कोई नहीं। साहब ने बोला वसूली करो, चलो वसूली करने। साहब ने बोला पीढ़ी रिकवरी करो, चले पीढ़ी रिकवरी करने। साहब ने बोला चोरी पकड़ो, चले चोरी पकड़ने। अरे एलसीपी है, ब्रेकडाउन है, मटेरियल नहीं है, एजेंसी काम पे नहीं आती है जल्दी। ये बातें साहब को कौन बताएगा? कौन बताएगा? मुझे कुछ नहीं कहना, तुम लोगों से कुछ नहीं, लेकिन मेरी एक बात ध्यान में रखना, तुम्हारी ये बुजदिली एक दिन हम सब की मौत का तमाशा इसी खामोशी से देखेगी। ए अमृत कर, चल रहा 1/3 2/3 क्या देना है दे जल्दी। शेवटी साहेबांच्या लक्षात येतो की हा आपला महावितरणचा डोलारा चालवणं हे कुण्या ऐऱ्या गैऱ्या नथू खैऱ्याचं काम नाही। तो डोलारा आपल्या महावितरणच्या भट्टीत भाजून टणक झालेला आपला अधिकारी कर्मचारीच चालवू शकतो, त्याला पर्याय नाही। धन्यवाद।